मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं राणी आणि इंद्र त्याच्या हवालेला समजावतात आणि म्हणतात की दादा, बायकोसोबत कसं प्रेमाने वागायचं, बायकोला पण समजून घ्यायचं, बायकोचं कौतुक करायचं असं इंद्र म्हणतं. तर राणी म्हणते की हो बघा, यांच्याकडून शिकून घ्या तुम्ही, आणि खरंच तुम्ही एकमेकाला समजून घेतला ना तर सगळा संसार तुमचा सुखाचा होईल असं म्हणतात. इंद्र आणि राणी तिथून जायला निघतात. तर आता जायला निघल्यावरती तिथून जातात. तर आता ते चहावाल्याची बायको म्हणते की खरंच आजी आजोबा किती समजूतदार आहेत ना. तर चहावाला म्हणतो की हे बघ, तू राहा बाई, तर मी घासतो भांडे, बायकोला पण समजावून घेतलं पाहिजे ना असं म्हणतो आणि तो भांडे घासायला लागतो. तर इकडं विक्रांत तो चाललेला असतो रोडनी आणि तो तोंडाला रुमाल लावतो आणि एका ठिकाणी थांबतो आणि काकरला कॉल करतो आणि म्हणतो की काकर, मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे. तर काकर म्हणतो की काय काम आहे तुमचं आता, हे बघा तुम्ही मला आत्ताच्या आत्ता पैसे दिले देता का नाही. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला पैसे द्यायला आलो होतो पण खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तुम्ही समजून घ्या ना. अहो पैसे तर देणारच आहे मी तुम्हाला, फक्त तुम्ही थोडा दिवस थांबा, कारण की एक लय मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मला अर्जंट जावं लागेल. तर आता लगेच तो म्हणतो की म्हणजे असं उद्या आज करून तुम्ही किती दिवस हे करणार आहात, अहो सांगा ना किती दिवस कसं करणार आहात, अहो कधी देणार आहात तुम्ही माझे पैसे, अहो मला महत्त्वाचं काम आहे. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की देईल, म्हटलो ना देईल, विश्वास ठेवा माझ्यावरती असं म्हणतो आणि फोन कट करतो. तर आता काकर म्हणतो की किती मोठे मोठे विचार केले होते मी, पैसे आले काही हे करेल ते करेल ते करेल, पण कशाचं काय, काहीच नाही होणार आता माझं असं म्हणतो. आणि लगेच आता तो खूप चिडतो आणि म्हणतो की आता मी सोडणार नाही या विक्रांतला, कधी माझे पैसे देते ना काय माहिती. तर आता राणी आणि इंद्र पण तिथे येतात आणि म्हातारा माणसं ते म्हणतात की राणी इंद्र म्हाताऱ्या बाईच्या आवाजात. तर तिथे येतात आणि लगेच आता जो काकर आहे तो म्हणतो की काय, कोण आहात तुम्ही. तर आता लगेच राणी इंद्राला खुणवते आणि खोकत खोकत त्या जवळ जाऊन बसते आणि म्हणते की काय हो काकर, तुम्हीच ना. तर ते म्हणतात काकर, मी कस का काकर, आणि कुणी सांगितलं तुम्हाला इथला पत्ता. तर आता ती म्हणते की तुमच्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे, तुम्ही काकर आहात ना. तर आता लगेच ते म्हणतात की हो, हे बघा काय झालं आहे तुम्हाला. तर आता लगेच तुम्हाला काय पाहिजे आहे असं काकर विचारतो. तर ते म्हणते की हे बघ, आम्हाला एक महत्त्वाचं काम आहे, खूप पैसे भेटेल तुला त्या बदल्यामध्ये, सांगू का काय काम आहे ते. तर आता लगेच म्हणतात की काय, कशाचं काम आहे, नाही देव काही नाही करू शकत आम्ही काम असं म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा खरंच सांगतोय, हे बघा आमची मुलगी आणि सून आहे, तुमचं हॉटेल आहे असं ऐकू आलं आहे आम्हाला. तर तो म्हणतो की माझं नाही आहे, ते मालकाचं आहे. तर आता लगेच इंद्र म्हणतो की मालकाचं का असं ना, पण एक काम करा ना, तुम्हीच ते काम करा ना, मी सांगतोय ते मालकाला कशाला सांगायचं, ह्या कानाचे त्या कानाला होऊन नाही द्यायचं आपण काही, फक्त एवढं काम करा माझं असं म्हणतात. तर ते म्हणतात की काय काम आहे. तर आता लगेच ते म्हणतात की माझ्या मुलाचं आणि सुनाचं आत्ताच लग्न झालं आहे आणि तिथे जायचं आहे नेमकं त्यांना, तिथे राहतील ते. तर तो म्हणतो की तिथेच का बरं राहणार ते. तर आता ते म्हणतात की त्यांचं प्रेमाचं थोडं प्रकरण त्याच्यामुळं. तर आता लगेच तो म्हणतो की मला नाका नाही बो, याच्यात नाही पाठवू शकत मी. तर ते म्हणतात की हे बघा, अहो तुम्हाला खूप सारा पैसा भेटेल त्या बदल्यामध्ये, तुम्ही काळजी करू नका. तर आता काकर म्हणतो की असं नाही रिस्क घेऊ शकत. तो मनातल्या मनात म्हणतो की पहिले पैसे भेटले तर बघू हे काय करायचं ते असं म्हणतो. आणि तो म्हणतो की नाही नाही मी नाही घेऊ शकत आहे. तर आता लगेच तो म्हणतो की तुम्ही याच्या आधी काही काम केलं आहे का नाही असं इंद्र विचारतो. तर तो म्हणतो हो केलं आहे ना असं म्हणतो. तर लगेच नंतर होतो नाही नाही, काय तुम्हाला काय करायचं, मी करू नाही तर नाही करू असं त्यांना बोलतो आणि म्हणतो की जा आता, मी नाही करू शकत तुमचं हे काम, तुम्ही जाऊ शकता इथून, अहो माझ्या मागं मला खूप काम आहेत असं म्हणतो. आणि त्या राणी आणि इंद्राला तिथून काढून देतात. तर आता राणी इंद्र परत त्या हॉटेलमध्ये येतात. तर इकडं जी मालती आहे ती इंद्राला खूप कॉल करत असते की इंद्राचा फोन का लागत नाही आहे. पण आता ती म्हणते की इंद्राचा फोन का लागत नसेल ना काय माहिती. तेवढ्या ती आता जी उर्मिला आहे ती येते आणि म्हणते की हे बघा काय झालं तुम्हाला मालती आई, आणि काय हो इंद्रजित भाऊजींचा फोन लागत नाही आहे का, अहो ते फोन बंद करून राणीला भेटायला तर नसेल गेले ना. तर आता लगेच मालती म्हणते की इंद्र असं कधीच करणार नाही, तुला वाटतं की इंद्र असं करेल, असं इंद्र आयुष्यात कधीच करू शकत नाही, माझा विश्वास आहे इंद्रावरती, माझा इंद्र एवढा पण त्या पुरीच्या प्रेमात नाही पडला काय, तिच्यासाठी एवढं फोन बंद करून जाईल, माझ्याकडं लक्ष देणार नाही असं म्हणते. आणि लगेच ती म्हणते की माझा इंद्र तसा नाही आहे असं म्हणतात. आणि आता इकडं जी राणी आणि इंद्र आहेत ते म्हणतात, ते चहावाल्याकडे येतात आणि ते म्हणतात की काय हो इथं काकर कोण राहतं. तर ते म्हणतात आहे नाही ते काकर आहे. तर आता तुम्हाला काही माहिती हवी का त्यांच्याविषयी आजोबा. तर लगेच ती राणी आणि इंद्र म्हणतात की हो आम्हाला माहिती हवी होती थोडी. तर आता लगेच ते म्हणतात की तुम्हाला तो दिवसा काही बोलणार नाही, तुम्हाला रात्री बोलायला लागन, तो त्याला थोडा घसा ओला केला का तो लगेच बोलायला लागतो.
बघतो, तुम्हाला माहीत नाही अजून त्याचं कसं आहे ते, असं म्हणतो आणि म्हणतो की तुम्ही फक्त पहा रात्री कसा बोलत होतो, दिवसा तर काहीच बोलू शकत नाही कोणासोबत, असं म्हणतो. तर आता लगेच इंद्र आणि राणी एकमेकाला खुणावतात. तर आता ते म्हणतात, कशाचं टेन्शन आहे का तुमच्या मागं? तर ते म्हणतात, नाही नाही काही नाही. आणि इंद्र राणी तिथून जायला निघतात आणि ते राणी गाडीमध्ये इंद्राला म्हणते की काय हो, तुम्ही खूप भारी समजावला ते दोघांना, हॉच्या हवाल्यांना, असं म्हणते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.